जर घरामध्ये भाजी नसेल किंवा संपली असेल तर अशावेळी काय करावं हा खूप मोठा प्रश्न असतो. मग अशावेळी सोयाबीनची झटपट होणारी पण तितकीच चविष्ट चमचमीत अशी भाजी एकदा ट्राय तर करून बघा. करायला खूप सोपी आहे आणि झटपट तर होतेच आणि खूप कमी साहित्य लागतं. घरामध्ये जे साहित्य आपले उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आपण करणार आहोत. तर यासाठी आपल्याला 1 वाटी किंवा जेवढे तुम्हाला सोयाबीनची भाजी बनवायची आहे तेवढी सोयाबीन घ्यायचे आहेत. गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटासाठी उकळून घ्यायचे आहेत. 5 ते 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर हे पाणी आपण काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ थंड पाण्याने 2 ते 3 वेळा हे सोयाबीन धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हाताच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे आणि याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे सोयाबीनमधलं ते काढून ड्राय करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये फोडणीसाठी आपण थोड्याशा तेलामध्ये एका कांद्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घालून 2 ते 3 मिनिटासाठी कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण दही घालून घ्यायचं आहे. दही तुम्ही 2 ते 3 चमचे घालू शकता. जर आंबट दही असेल तर थोडं कमी घातलं तरी चालेल. आता या इथं मी 3 चमचे ते 4 चमचे दही घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक मसाले घालून घ्यायचे आहेत. जसं की जिरे, हळद, लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला हे सगळं मिक्सरवरती एकदा बारीक छान वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. छान फाईन पेस्ट करायची आहे. आता हे झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे. थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे घातल्यानंतर तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे किंवा जी पेस्ट आहे ती याच्यात घालून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे बारीक गॅस करून मंद आचेवरती परतायचं म्हणजे दही फाटणार नाही. आता थोडंसं परतल्यानंतर आणि तेल सुटायला लागल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आता छान उकळी येईपर्यंत हे होऊ द्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं उकळल्यानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. याच्यामुळे स्वाद खूप छान लागणार आहे भाजीला. परत एकदा शिजू द्यायचं आहे, होऊ द्यायचं आहे आणि छान उकळी आल्यानंतर ग्रेव्ही एकसारखी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जे सोयाबीन धुवून ठेवलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे घातल्यानंतर आपल्याला छान भाजी होऊ द्यायची आहे म्हणजे सोयाबीनमध्ये छान ग्रेव्ही ॲब्सॉर्ब होईल, एकसारखी चव येईल, मसाले ब्लेंड होतील अशा पद्धतीने. खूप कमी मसाल्यांमध्ये किंवा कमी साहित्य म्हणजे अगदी कांदा, लसूण आणि दह्यामध्ये ही भाजी बनलेली आहे. खूप सोपी आहे, तितकीच झटपट होते आणि ज्या दिवशी भाजी नाही किंवा डब्यासाठी काही करायचं असेल तर तुम्ही ही नक्की करू शकता. आणि याच्यावरती 10 मिनिटासाठी मी हे झाकण ठेवून होऊ दिलेली आहे. भाजी मस्त झालेली आहे, उकळलेली छान आहे आणि याच्यामध्ये मस्त शेवटी कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही सोपी होणारी भाजी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. अतिशय हेल्दी आणि प्रोटीनयुक्त सोयाबीनची भाजी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. भेटूयात अशाच छान छान रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.